जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्वच्छतागृह परिसरात घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय। जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन स्वच्छतागृह बांधण्यात आलं असून या स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य आहे। स्वच्छतागृहाची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शौचालय गृहाच्या समोर आहोत आपण। जर पाहिलं तर या शौचालय गृहाजवळ घाणीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे। या खिडकीतून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाण फेकली जाते। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा स्वच्छतागृह आहे, पुरुष स्वच्छतागृह आहे। या ठिकाणी काही नागरिक देखील आपल्या सोबत आहेत। काय सांगाल तुम्ही स्वच्छतागृहात जाऊन आलात, कशी परिस्थिती आहे या ठिकाणी? इथं जिल्हाधिकारी कार्यालयाचं स्वच्छतागृह आहे। स्वच्छतेचं काम चांगलं झालेलं आहे, पण इथं साफसफाई नाही। आता आतमध्ये जायचं तर रुमाल हाताला घेतल्याशिवाय जाता येत नाही आणि इतकी दुर्गंधी आहे की इथं मला तर वाटतं काय 15-20 दिवसापासून का महिनाभरापासून साफसफाई झालेली नाही। म्हणजे महानगरपालिका झालेली आहे, महानगरपालिका होऊन आज 1.5 वर्ष होते, 2 वर्ष, पण तिथं स्वच्छतेचं पुरा बोराळा वाटलेला। आता तुम्हीच बघा इथं किती कचरा तुम्ही बघताय। जालना कसा सहन करतो आणि टॅक्स तर असा भरपूर लावलेला आहे जालन्यामध्ये की त्याचा विचार नाही, पण स्वच्छतेचा पुरा बोजरा उडलेला आहे। त्याला महानगरपालिकेचा आयुक्त असेल किंवा माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी तरी लक्ष देऊन स्वच्छतेच्या बाबतीमध्ये लक्ष द्यायला पाहिजे। निश्चितच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य आहे। स्वच्छतागृहामध्ये मोठ्या प्रमाणावर घाण आहे। या ठिकाणी स्वच्छता व्हायला पाहिजे अशी मागणी आता या ठिकाणी नागरिक करताना पाहायला मिळत आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।